नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य विकसित व्हावे यासाठी आपण अनेक उपक्रम राबवित असतो. या उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य कितपत विकसित झालेलं आहे याची पडताळणी करण्यासाठी काही स्तर निश्चित करण्यात आले. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मराठी विषयातील लेखन कौशल्याचा स्तर क्रमांक 7 मध्ये मुलांना श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्द योग्य पद्धतीने वाचावेत हा उद्देश आहे. हा आपला उद्देश सफल होण्यासाठी काही कृती पाहिलेल्या आहेत. आज आपण जादुई चित्र रेखाटणे या रोचक कृतीतून श्रुतलेखन कसे करावे ते पाहणार आहोत. यासाठी आपल्याला कोणती तयारी करावी लागेल ते पाहूया. प्रथम शिक्षक या कृतीसाठी फळ्यावर एक आकाशाचे साधे चित्र काढतील आणि मुलांना सांगतील हे आकाशाचे चित्र आहे. त्यानंतर त्या आकाशाच्या चित्रात एकामागोमाग एक वस्तू किंवा घटकांची चित्रे शिक्षक रेखाटतील. उदाहरणार्थ सूर्य, ढग, पक्षी, पतंग इत्यादी. या प्रत्येक घटकावरून आपल्याला मुलाकडून श्रुतलेखन करून घेता येईल. यामुळे मुलांना चित्र पाहून शब्द लिहायला मजा येईल आणि त्याचवेळी मुले त्यातील स्वरचिन्ह व जोडाक्षरे लिहायला शिकतील. आता या कृती आपण कशा घ्यायच्या ते पाहू. शिक्षक मुलांना म्हणतील, चला आता आपण कृती सुरू करू. सर्वप्रथम आकाशात मी एक सूर्य काढतो. सर्वांनी लिहा सूर्य. इथे र्य हे जोडाक्षर आहे. त्याच पुढे त्या चित्रात मी एक ढग काढतो. सर्वांनी लिहा ढग. आता आकाशात पक्षी उडताना दाखवतो. लिहा पक्षी. इथे जोडाक्षर छ वापरला आहे. शिक्षक पुढे पतंगाचे चित्र काढून मुलांना म्हणतील, पतंग आकाशात उडतोय. लिहा पतंग. आणि शेवटी या इथे मी एक झाड काढतो. लिहा झाड. इथे स्वरचिन्ह आ आहे. यापुढे आणखी काही चित्रे काढता येतील, जसे की नदी, घर, रस्ता इत्यादी. इथे मात्र लक्षात घ्यावे की शिक्षकाने प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारून सांगावा. एक शब्द सांगितल्यानंतर थोडा वेळ द्यावा, जेणेकरून मुलं नीट लिहू शकतील. चुका झाल्यास लगेच दुरुस्ती करावी. अशा प्रकारे आपण फळ्यावर एक जादुई चित्र तयार केले. या चित्रातील प्रत्येक घटकावरून मुलांनी श्रुतलेखन केले आहे. तसेच सर्व चित्राशी संबंधित असलेले शब्द मुलांनी याआधी लिहिलेले असतील. आपण रेखाटलेले चित्र पाहून मुलांना आठवण होते की त्यांनी कोणते शब्द लिहिले. त्यामुळे त्यांना शब्दरूपाने कायम लक्षात राहते. लेखन योग्य होतं आणि लेखन कौशल्य विकसित होतं. या कृतीतून मुलांना पुढील प्रमाणे फायदा होतो. मुलांना चित्र पाहून लिहिण्याची प्रेरणा मिळते. त्यांना शब्द जास्त काळ लक्षात राहतात. स्वरचिन्हे आ, उ, ई आणि जोडाक्षरे र्य, छ, त्र ही योग्य रीतीने वापरता येतील. आता आपण आज घेतलेल्या कृतीतून मुलांना कितपत आकलन झालेलं आहे हे पाहणे गरजेचं आहे. त्यासाठी कृती पूर्ण झाल्यावर शिक्षकाने मुलांच्या वह्या तपासाव्यात आणि मुलांना काही प्रश्न विचारावेत, जसे की सूर्य या शब्दात कोणते जोडाक्षर आहे. झाड या शब्दात कोणते स्वरचिन्ह आहे. कोणता शब्द तुला अवघड वाटला. यामुळे मुलं स्वतः विचार करतात आणि लेखनातील चुका दुरुस्त करतात. मुलं फक्त शिकत नाहीत, तर विचार करून आपले ज्ञान पक्के करतात. शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे जादुई चित्र रेखाटन या कृतीतून मुलं आनंदाने श्रुतलेखन करतात. ते अचूक अक्षरलेखन करतात. स्वरचिन्ह व जोडाक्षरे योग्य लिहितात
आणि त्यांचे लेखन कौशल्य त्याचबरोबर कल्पनाशक्तीही वाढते. ही कृती नियमितपणे घेतली तर मुलं लेखनात अधिक निपुण होतील. धन्यवाद.